नमस्कार. अनुभूती टॅरेटवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे 2 पाईल्स ठेवलेले आहेत आणि त्यातली तुम्हाला एक पाईल निवडून तुमचं रीडिंग पाहायचं आहे. जर त्या कार्डची ऊर्जा तुमची असेल तरच हे रीडिंग तुमच्यासाठी आहे.
तुमची सध्या ऊर्जा अबंडन्सची आहे, तर हे रीडिंग तुमच्यासाठी आहे. अबंडन्सचं हे कार्ड काय सांगतंय, तर मणिपूर चक्राची तुमची ऊर्जा आहे. या चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमच्याकडे सुख समृद्धी पैसा भरपूर आहे, पण तुमच्या या सुखावर कोणाची तरी वाईट नजर आहे. कोणीतरी दुरून किंवा कोणा व्यक्तीचा माध्यम म्हणून वापर करून तुमच्या सुखी समाधानी जीवनावर, तुमच्या घरादारावर वाईट नजर ठेवून आहे. कदाचित ही व्यक्ती तुमच्या ओळखीतलीच असू शकते. राऊंड कार्ड सांगत आहे की अशा व्यक्तीशी तुम्ही पुन्हा संपर्कात येऊ नका. ह्यांच्यापासून तुम्हाला धोका आहे, सावध राहा. कोणत्याही कारणाने ह्यांच्या बाबतीत दया दाखवून संकट ओढवून घेऊ नका. तुम्हाला एंजल्सचं पूर्ण संरक्षण आहे, पण तरीही तुम्ही सुद्धा सांगितल्याप्रमाणे त्यांच्याशी संपर्क न साधता, त्यांच्याशी मैत्री न करता 4 हात लांबच राहा. काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी तुमची आर्थिक स्थिती जर बेताची होती, तर आता ती उत्तम होईल. एखादी जमीन तुमच्या पूर्वजांची तुम्हाला मिळेल. पैसा, कामाच्या वेगवेगळ्या संधी तुम्हाला मिळतील. बऱ्याच लोकांच्या संपर्कात तुम्ही याल. अर्थातच त्यामुळे तुमची तब्येतसुद्धा उत्तम राहील. जिथे कुठे आत्तापर्यंत संघर्षाची स्थिती होती, अनेक लोक तुमच्या विरोधात होते, त्या सगळ्या लोकांना एकत्र आणण्याची, तुमचं म्हणणं त्यांना समजावून सांगण्याची ताकद तुमच्याकडे येणार आहे. तुमची अनेक कामं आता पूर्ण होतील. ज्या लोकांनी तुम्हाला भावनिक, मानसिक त्रास दिला, त्यांच्या शब्दांनी तुम्हाला दुखवलं, ते आता तुमच्या आयुष्यातून निघून जातील. तुम्ही त्यांच्या विरुद्ध आवाज उठवाल. एखादं नवीन नातं, मैत्री तुम्ही कोणाशी तरी कराल. तुम्ही जर आध्यात्मिक असाल किंवा एक कला क्षेत्रात असाल, किंवा तुमचं एखादं नवीन नातं सुरू झालं असेल, तर त्याची शुभ सुरुवात होईल. तुम्हाला ज्ञानप्राप्तीसुद्धा होईल. सन आणि पिकॉकचं कार्ड सांगतंय की तुमचं जीवन जर सुखी, आनंदी असेल, तर त्याचा अहंकार तुम्ही बाळगू नका. फक्त अहंकारापासून स्वतःला जपा.
तुमची सध्या ऊर्जा कशी आहे आणि काय मार्गदर्शन आहे. पाईल नंबर 1. तुमची आत्ताची ऊर्जा जर वर्कहोलिक असेल तर हे रीडिंग तुमच्यासाठी आहे. आत्ता तुमच्याकडे काम भरपूर आहे. कदाचित तुम्हाला कोणाशी बोलायलाही वेळ नसेल किंवा तुमचं कामच बोलण्याचं, संवादाचं असू शकतं. तुम्ही कला क्षेत्रात सुद्धा असू शकता. तुमचं जे काही काम आहे ते वैविध्यपूर्ण करण्याचा, म्हणजेच त्या कामात विविधता आणण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. वेगवेगळे रंग तुम्हाला आकर्षित करू शकतात. इथे या कार्डकडे बघून असं वाटतंय की जर आधी तुम्ही निराश वगैरे होता तर आता तुमचं जीवन वेगवेगळ्या रंगांनी सुंदर झालेलं आहे किंवा या काही दिवसात ते होईल. तुमच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी जर काही अचानक एखादी टॉवर मुवमेंट, म्हणजे मोठं नुकसान अचानक होणं किंवा नोकरी जाणं किंवा आर्थिक किंवा नात्यांमध्ये काही तुम्हाला त्रास असू शकतात किंवा एखाद्या वादळाने तुमचं आयुष्यच उद्ध्वस्त करावं अशी स्थिती तुमच्या बाबतीत जर झाली असेल आणि त्यात तुम्ही नैराश्यग्रस्त असाल, तुम्हाला हताश व्हायला झालं असेल तर तुमच्याकडे त्यावेळी ईश्वरावर सर्व काही सोपवण्या वाचून कोणताही पर्याय उरला नसेल. ही तुमची परिस्थिती आता खूप बदलणार आहे. ह्यात खूप चांगले बदल लवकरच होणार आहेत किंवा आता तुम्ही असे बदल अनुभवतही असाल. इथे ही राऊंड कार्ड सांगत आहेत की कोणीतरी एक व्यक्ती जी स्वतः जराही बदलायला तयार नाही, स्वतःतले दोष बघायला तयार नाही, अशी व्यक्ती तुमच्याबद्दल काहीही बोलत आहे, वाटेल तसं वागत आहे. या व्यक्तीने सगळ्या गोष्टींचा अतिरेक केलेला आहे. इंकपॉटचं हे कार्ड सांगतंय आणि ह्यातल्या या सांडलेल्या शाईवरून, दौतीवरून लक्षात येतंय की या व्यक्तीला त्याच्या लेखनशैलीचा, लिखाणाचा प्रचंड अहंकार आहे. यामुळेच ही व्यक्ती अशा प्रकारे वागत आहे. लिखाणासंबंधित काहीतरी अडचण या व्यक्तीला आहे. काहीतरी त्याचा प्रश्न सोडवण्याचा बाकी आहे. याचा अर्थ या माणसाला कदाचित कथा वगैरे काही हवी असेल, त्याकरिता तो असं वागत आहे. तुम्हाला या सगळ्यांची चिंता करण्याचं अजिबातच कारण नाही. तुमची अंतर्ज्ञानाची शक्ती खूप वाढणार आहे आणि आत्तासुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे तुमच्या हातात काही अधिकार येतील. तुम्ही उच्च पदावर काम कराल. लवकरच तुम्हाला नवीन काही काम, नवीन संधी मिळेल आणि नवीन सुरुवात तुम्ही कराल. हीच गोष्ट इथे हँडशेक आणि बॅकची राऊंड कार्डसुद्धा सांगत आहेत. तुमची कोणाशी तरी भेट होईल आणि ही तुमची भेट, ही मीटिंग तुमच्या कामाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरेल. तुम्ही आता किंग ऑफ स्वॉर्ड्सच्या ऊर्जेत येणार आहात. म्हणजेच ज्या लोकांनी तुम्हाला याआधी दुबळं करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या मान सन्मानाला धक्का दिला, त्या सगळ्याच गोष्टींविरुद्ध तुम्ही सत्याची तलवार घेऊन लढणार आहात. तुमची बाजू तुम्ही जराही भावनिक न होता मांडणार आहात. मग कोणाला कितीही वाईट वाटो. हे राऊंड कार्डसुद्धा हेच सांगतंय की ज्या ज्या गोष्टींनी तुम्हाला घाबरवलं, त्रास दिला, त्या सगळ्या परिस्थितीवर
तुम्ही वार करून ते भय संपवणार आहात. ग्रेप्सचं कार्ड सांगतंय की आता तुम्ही मजेत जगा, कुठे फिरायला जा. आता चिंता करण्याचे दिवस नसून आनंदात जगण्याचे दिवस सुरू झाले आहेत. द्राक्षाचे घड हे सुखसमृद्धी, आरामदायी जीवनाला दर्शवतात. ॲपलचं कार्ड सांगतंय की ब्रह्मांड तुमची परीक्षा घेईल, तेव्हा त्याकरिता तयार राहा.